संभाजीनगरमधील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतोय की मी बाळासाहेब किसवे, शिवसेना ओबीसी व्हिजेंटीचा राज्याचा अध्यक्ष। या ठिकाणी आज मी संभाजीनगरमध्ये माझं आगमन झालं। संभाजीनगरमध्ये येण्याच्या पूर्वी आज राज्यामध्ये मागच्या 27 एप्रिलपासून ते आज रोजी 25 मेपर्यंत म्हणजे जवळपास 25-26 दिवस या ठिकाणी मी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे। मागच्या दिनांक 27 एप्रिलला शिवसेना ओबीसी व्हिजेंटीच्या माध्यमातून बाळासाहेब भवन शिवसेनाचं मुख्य कार्यालय इथून मी माझ्या या संवाद दौऱ्याची सुरुवात केली। या दौऱ्यामध्ये मी माझ्या दौऱ्याची सुरुवात करत असताना पहिला जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, याचबरोबर वाशिम, हिंगोली, नांदेडवरून परभणी, परभणीवरून जालना, जालन्यातनं आज मी संभाजीनगरमध्ये आहे। म्हणजे राज्यामध्ये मी माझा दौरा करतोय की मी सत्ताधारी पक्षात आहे। सत्ताधारी पक्षात असताना दौऱ्याचा प्रश्न का, असा सगळ्या पत्रकारांना आणि तमाम राज्यातल्या जनतेला प्रश्न पडतोय। परंतु मला इथं आवर्जून नमूद करावं वाटतं की जेव्हा मला साहेबांनी राज्याचा शिवसेना ओबीसीचा राज्याचा अध्यक्ष राज्याचं नेतृत्व दिलं, तर किमान जो राज्याचा अध्यक्ष होतो तो राज्य नीट भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि अनेक प्रश्नाच्या संदर्भात समजून घेणं त्या राज्याच्या अध्यक्षाचं कर्तव्य आहे। मी नम्रपणे या ठिकाणी असंही आवाहन करतोय की राज्यातल्या शिवसेनेच्या उभाटाचा ओबीसीचा अध्यक्ष असेल, काँग्रेसचा ओबीसीचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादाचा असेल, पवारसाहेबांचा असेल की अन्य सगळ्या पक्षांचे जे ओबीसी व्हिजेंटीचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा राज्यामध्ये फिरावं। त्याचं कारण असं आहे की सत्तेत असताना किंवा सत्तेत नसतानाही राज्यात फिरत असताना छोट्या छोट्या समाजाचे प्रश्न आपल्याला समजतात। मी ज्या ओबीसी व्हिजेंटीचा नेतृत्व करतोय त्या व्हिजेंटीमध्ये अत्यंत मायक्रो समाज आहे की मी ज्या जातीनं धनगर येतो, परंतु मी ओबीसीचं नेतृत्व करत असताना धनगर असेल, माळी असेल, वंजारी असेल आणि बंजारा असेल हे संख्येनं मोठे आहेत। परंतु छोटे छोटे घटक इथला गोसावी असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, भोई असेल, पाशेपारधी असेल, टकारी असेल, चित्रकथी असेल, पात्रवट असेल, वडार असेल, म्हणजे बुरबुर पोचम्मा असेल किंवा ही छोटी छोटी ज्या जमाती आहेत त्या आजही स्वातंत्र्य झाल्यापासून हे विकासापासून वंचित आहेत। या समाजाचे प्रश्न समजून घेता येतात। तर या समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हे इथं भूमिका घेतली पाहिजे। पण मला इथं एकच सांगायचं आहे, माझा हा दौरा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मागच्या 2.5 वर्षामध्ये जे पद घेतलं, साहेब जे मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत साहेबांनी प्रचंड मोठा या ठिकाणी उठावातून मुख्यमंत्री झाले आणि साहेबांनी या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाची राज्याचा कारभारी म्हणून सत्ता हातात घेतली त्या दिवशी साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो, या राज्यामध्ये छोट्या छोट्या समाजासाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या विकासाच्या योजना राबवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत केलं। म्हणून मी राज्याचा अध्यक्ष व्हिजेंटी ओबीसीचा साहेबांच्या पक्षाचा म्हणून साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करणे आणि इथला ओबीसी व्हिजेंटी हा शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे, शिवसेनेची वोट बँक बनवणे यासाठीचा हा माझा दौरा आहे। महत्त्वाची भूमिका शिवसेनेची वोट बँक बनवत असताना माझी भूमिका या समाजातल्या लोकांना सांगायचं आहे, इथला ओबीसी व्हिजेंटी समाज हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाव जत्रा असेल, परंपरा असेल हा जोपासणार आहे। म्हणून हा सगळा समाज शिवसेनेशी घट्टपणे बांधून ठेवणे आणि या समाजाला एक नवीन आयडेंटिफिकेशन देणे। आता माझ्याकडे मी नेहमी उल्लेख करतोय की मी संघटना बांधत असताना माझ्या संघटनेमध्ये माझ्या जिल्ह्याचा अध्यक्ष साताऱ्याचा भोई समाजाचा आहे, माझा सोलापूरचा जिल्हा अध्यक्ष लोणारी समाजाचा आहे, माझा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख या शिवसेना ओबीसी व्हिजेंटीचा डवरी गोसावी समाजाचा आहे, माझा सांगलीचा जिल्हा प्रमुख हा वडार समाजाचा आहे, माझा हा धुळ्याचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी गिरी गोसावी समाजाचा आहे, नंदुरबारचा जिल्हा प्रमुख हा माझा कुणबी मराठा आहे। हे अशा सगळ्या समाजातल्या छोट्या छोट्या माणसाला आणि या माणसाला न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे। ही शिवसेनेची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची भूमिका ही सांगणे आणि आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुकामध्ये हा जो समाज आहे तो शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे आणि शिवसेना या
सामान्य जनतेचा भटक्या विमुक्ताचा आधार पक्ष हा या सामान्यांचा आधार होणे आणि शिवसेना पक्ष हा आमच्या मतदाराचा आधार होणे, या दोन भूमिकेतनं हा दौरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका मी सांगतोय की मी जेव्हा दौरा केला, मी जेव्हा वर्ध्यामध्ये गेलो, तर वर्ध्यामध्ये मी दौरा करत असताना वर्ध्यामध्ये गोसावी समाजाची मोठी वस्ती आहे. त्या गोसावी समाजाच्या 4,500 वस्तीचं अकोली नावाचं गाव आहे शेलू तालुक्यात. माझा तालुक्याचा अध्यक्ष गोसावी समाजाचा असल्यामुळं मला त्या वस्तीवरती तो घेऊन गेला. त्या ठिकाणी मला त्यांच्या वेदना, आजही आमच्या सरकारच्या एवढ्या मोठ्या कल्याणकारी योजना लागू असताना सुद्धा त्या ठिकाणी आज राशन कार्डचे प्रश्न असतील, त्यांना धान्य मिळायचं असेल, त्यांना मतदानाचं कार्ड असेल किंवा त्यांच्या मुलांच्या आधार कार्डचा प्रश्न असेल, जातीच्या दाखल्याचा विषय असेल, ही छोटी गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. मग मी सत्तेतला व्हीजेएनटीचा अध्यक्ष गेल्यामुळे मी लगे लागलीच तहसीलदाराला फोन लावला, प्रांताला फोन लावला आणि तिथं कॅम्प लावण्यासाठीचं आदेश दिला. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी माझ्या टप्प्यावरती मला करता आल्या, परंतु माझ्या अखत्यारीत नाहीत. पण असे काही प्रश्न माझ्या या दौऱ्यामध्ये, एक प्रश्नाचं माझ्या आज हा 26वा जिल्हा आहे, उद्या बीडमध्ये मेळावा आहे, बीडमध्ये 27वा जिल्हा, इतकं मोठं गाठोडं तयार झालंय प्रश्नाचं. आपण जे गठोडं ग्रामीण भागात हे गठोडं बांधलंय मी, या गठोड्यात एवढ्या मोठे प्रश्न या व्हीजेएनटीचे सामील झालेत की काही प्रश्न माझ्या पातळीवरचे नाहीत. आता जे राशन मिळत नाही, आमचेच मंत्री योगेश दादा कदम गृहराज्यमंत्री आणि अन्न औषध राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे मला ही सगळी मीटिंग लावून मला त्यावरती निर्णय घेता येतील. या अशा अनेक गोष्टी माझ्या ज्या अखत्यारीत नाहीत किंवा मला ज्या माझ्यानं होत नाहीत, असे प्रश्न मी एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर नेणार आहे. आणि आमच्याकडे संजय भाऊ शिरसाट सामाजिक न्यायमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, भाऊंच्या संबंधित असलेले काही प्रश्न आहेत. या ठिकाणी गुलाबराव पाटलांशी काही असलेले पाणी पुरवठ्याचे ते मंत्री आहेत, काही वस्त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांच्याशी संबंधित. आमच्याकडे एसटीच्या संदर्भातल्या काही वाहनाच्या संदर्भातले आमचे परिवहन मंत्री आहेत. या म्हणजे अशा अनेक प्रश्नाच्या बाबतीत या ठिकाणी सातत्यानं आमच्याकडे पण 10 ते 12 मंत्रीपद आहेत. या सगळ्या मंत्र्यांकडे किंवा याच्या पलीकडे जाऊन शिंदे साहेबांकडे समस्याचं गाठोडं मी सोडणार आहे. आणि येत्या 29 तारखेला प्रश्न कमी झाले पाहिजे ना. बरोबर. आता पत्रकार साहेब, मी मुळामध्ये सांगितलं की प्रश्न हे प्रश्नच असतात, ते प्रश्न सोडवण्याचं कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत जे सरकार सत्तेवर असतं त्या सरकारची भूमिका असली पाहिजे. आपल्याला गेल्या 2.5 वर्षातला अनुभव माहिती आहे. सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक प्रश्न व्यक्तिगत पातळीवर सोडवलेला आहे. निश्चितपणे आताही साहेब नेहमी सांगायचे, मी CM नाही, कॉमन मॅन आहे, CMचं कॉमन मॅन. आणि आता साहेब DCM आहेत. साहेब आता म्हणतात मी CM कॉमन मॅन होतो, आता तर मी डेडिकेटेड कॉमन मॅन आहे. म्हणून साहेब आम्हाला आदेश दिलाय, साहेबांनी आमच्या मुख्य नेत्यांनी, डेडिकेटेड, सत्तेत जरी असलं तरी डेडिकेटेडपणे काम करा, लोकात जा, लोकांचे प्रश्न समजून घ्या. म्हणून मी हे माझा दौरा, सत्ता हा भाग वेगळा, सत्तेतल्या लोकांनी जेव्हा लोकांमध्ये गेलं तर सत्तेमध्ये राबवलेले योजना अधिकारी राबवतात का नाही किंवा लोकांपर्यंत जातात का नाही हे बघण्याचं एक चांगलं चित्र निर्माण होते, म्हणून मी ते राबवतो. नाही, एक जण विचारा, म्हणजे काय होईल, गोंधळ तुमचाच होणार. नाही, तुमचा गोंधळ होतो, एक जणच विचारा. दौरा केला आपण, काय प्रश्न आपल्याला दिसून आले दौऱ्यात? हा प्रश्न महत्वाचा आहे त्यांचा, की मी दौरा केला, प्रश्न कळले पाहिजे सत्तेत असलं तरी. दौऱ्यामध्ये साहेब मी जेव्हा गेलो, आत्ताच मी तुम्हाला बोलताना सांगितलं, मी 2 वस्त्या दत्तक घेतल्या. अकोलीची शेलू तालुक्यातली गोसावी समाजाची वस्ती, हा गोसावी समाज मी तुम्हाला उल्लेख केलो की ओबीसी व्हीजेएनटीतल्या मोठ्या जातींनी या छोट्या जातीकडे दुर्लक्षच केलं हो. मग त्याच्यामुळे ह्या छोट्या जातीच्या आहेत. गोसावी समाजामध्ये आजही त्या गोसावी समाजामध्ये वैद्यक बघा, ते गाडीमध्ये जडीबुट्टी हे दवा वगैरे विकणारी काही लोक आहेत. मला ती भेटली साहेब, म्हणजे आवर्जून सांगतो, साहेबांनी मला पाठवल्यामुळं काय झालं त्या समाजाचं, ती सगळी पोरं भेटली, मिटिंग झाली. आमचा तालुका अध्यक्ष आहे, साहेब आम्हाला पोलीस पकडतात किंवा जडीबुट्टी विकताना त्रास देतोय, गाड्यांना त्रास देतात, असं ते प्रश्न उपस्थित झाला साहेब. त्या ठिकाणी लगेच मी काय केलं, माझं लेटर पॅड काढलं, साहेबांना माझ्या वारूमला फोन केला, आमच्या DCM ऑफिसला, साहेब असा असं प्रश्न आहे, मी यांना अशी प्रमाणपत्र देणार आहे. मी लगे रात्री प्रमाणपत्र तयार केलं की बाबा हे असं माझ्या शिवसेनेचा हा तालुका प्रमुख आहे, हा उपप्रमुख आहे, हा माझा शिवसैनिक आहे आणि याला परंपरागत हा गोसावी समाजातला वैद्यशास्त्रातलं किंवा जडीबुट्टीतलं नॉलेज असल्यामुळं याच्या वंश परंपरागत, त्यामुळं त्याला या ठिकाणी हे विकण्यासाठी तो हे करतो, तर या पुढच्या काळात कुठलाही त्रास होऊ नये आणि हा माझा कार्यकर्ता आहे. असे प्रमाणपत्र जवळपास 50 प्रमाणपत्र मी शेलूमध्ये दिले. त्या लोकांना एक आधार, ती लोक शेलूतच राहत नाहीत, ते पार MP बॉर्डरपर्यंत विकायला जातात. त्याच्यावर मग शिंदे साहेबांचा फोटो फार मोठा नसेल पण किमान तो लगेच तिथून एखादा आमचा कार्यकर्ता लगेच जाईल, त्याला मदत होईल. ही एक भूमिका मला तो प्रश्न सोडवता आला. आणि त्याच्यानंतर तिथं आमचे सुयश खर्चे आहे का,
सुयश आहे का? हां, त्या ठिकाणी सुयश ते नाथजोगी समाजामध्ये काय समस्या आल्या की त्या समाजामध्ये छोट्या मुलाला होल होता आणि एका लेडीजला कुठला आजार होता? हार्निया. हार्निया लहान मुलाला हार्निया झालेला आणि दोन मुलीला काय हृदयात होल होतं. म्हणजे तो मेडिकलचं काम येणं बघतोय माझं, मला जास्त त्याचं नाही माहिती. हां, तर ते दोन लगेच सुयशला सांगितलं, सुयश लगेच घेतलं, आमच्या वैद्यकीय विभागाशी कनेक्शन झालं. त्या माणसांना कोणी सांगायलाच नसते. बाकी आपली समाजातली समजा बुद्धिजीवी आहेत, दुसऱ्या समाजातला शहरात राहतो, पण तिथं वस्तीवर काय लगेच सुयशने केलं. तर ते एक आमच्याकडे लक्षात समस्या आली भाऊ, की सगळ्या वस्त्यांमध्ये आजार काय आहेत का, शिक्षण आहे का, किंवा काही विकासापासून वंचित आहेत का, किंवा पदवीच्या वरी कोणी शिक्षण घेतलंय का, सायन्स कोणी झालंय का, ह्याचा सर्वे पुढच्या काळात करण्यासाठी जे प्रश्न आलेत त्याच्यामध्ये मी कार्यरत असणार आहे. आपल्या सगळ्यांची साथ पुन्हा सातत्यानं मला लागणार आहे. ओबीसी समाजामध्ये बागवान येतात, Yes, तांबोली sir. येतात, Sir. कुरेशी येतात. Yes, हे sir. भेटले का तुम्हाला? नक्कीच मला ना बागवान तांबोळी कुरेशी येतात हे मला माहिती आहे, पण मला कुरेशी बागवान नाही भेटले. निश्चितपणे लातूरमध्ये मला भेटतील, माझे मित्र आहेत माझ्यात ते प्रश्न डोक्यात. आहेत का ते? हा आहे ना, बागवान कुरेशी समाजाचे प्रश्न आहेतच. आता हे कुरेशीमधले मटण बिटन सगळं हे करणारी सगळी काही बाबा बिबा माझा तो आहे, तर त्यांची प्रश्न कसे येतात, त्यांनी मटण दुकान आता टाकलं असताना शासन यांना काही अनुदान देत नाही मटणाच्या दुकानाच्या संदर्भात काय. आणि निश्चितपणे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. मौलाना आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे, पण त्याला निधी नीट दिला जात नाही किंवा त्याच्या फाईल नीट होत नाही. हा प्रश्न मला आला, हा पात्रीमध्ये मला प्रश्न विचारला, तर ते हिडन अजेंड्यावर मी घेतलं. तो माझ्या आत्म्याचा विषय आहे की अल्पसंख्याक आहे ना तो, म्हणून जितका अल्पसंख्याक आहे, मायनर आहे, त्याच्याकडे पटकन लक्ष आहे. तर तो अल्पसंख्याकमध्ये मौलाना नाही, हा प्रश्न पूर्ण होऊ द्या मग तुमचं सांगतो. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातून चांगल्या पद्धतीचे मटण दुकान करत असताना बाबा ते मटणाचं जे खराब झालेलं जे असते वगैरे ते टाकलं, ते भांडणं होतात, ते हे होते, मग त्याच्यासाठी काही नीट करता येते का? समजा जसं बाकीच्या समाजासाठी वसंतराव नाईक महामंडळामधून छोट्या फाईल करून त्यांना उद्योगामध्ये केलं जाते, तसं विशेष घटक म्हणून काही या समाजासाठी करता येते का? ते माझ्या डोक्यात आलं, लागलीच तो प्लॅन तयार झाला. त्या पद्धतीनं निश्चितपणे, आणि नसतील तर संभाजीनगरमध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा, मी अजेंड्यावर घेतो. तो माझ्या अभ्यासाचा विषय आणि माझ्या आत्मीयतेचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भटके विमुक्त व म्हणजे अल्पसंख्याक ओबीसी किती सहभाग राहणार? हा नक्कीच, त्याच्यासाठीचा पण माझा हा दौरा आहे की आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपंचायत, झडपी या सगळ्या निवडणुकांमध्ये ओबीसी व्हीजेंटीला आरक्षण असणार आहे. त्याच्यानंतर महिलांचं आरक्षण असणार आहे. माझ्यात आता महिलांची आघाडी स्वतंत्र आहे. आमच्याकडे महिलांचं जवळपास 500-600 पदाधिकाऱ्यांचं राज्यातलं संघटन आहे. तर माझा तो पण ऑब्झर्वेशन आहे, कारण कुठल्याही पक्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि ओबीसी बदला असो की कुठलाही उमेदवार असो, कुठलाही पक्ष, मग तो शिवसेना असो, काँग्रेस असो की छोटा अगदी रिपाई असो, निवडून येणे हा क्रायटेरिया ठेवूनच उमेदवाऱ्या दिल्या जातात. म्हणून मी माझ्या पक्षातल्या सुद्धा या जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख आहे, त्यांना माझं सांगणं आहे की निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये बसणारे ओबीसीचे आपले बांधव शोधा. निवडून येण्याचं क्रायटेरिया म्हणजे केवळ पैसे असले पाहिजे हा क्रायटेरिया नव्हे, तो लोकांमध्ये असला पाहिजे, लोकाशी असला पाहिजे, त्याला लोकाभिमुख चेहरा असला पाहिजे. असे कार्यकर्ते शोधण्यासाठी मी यांना आदेश दिलेत. माझ्या आढावा बैठकीत मी तेच आढावा घेतो. आणि या संभाजीनगरमध्ये महापालिका ही शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आणि आगामी काळात सुद्धा शिवसेनेचाच भगवा, या आमच्या धनुष्यबाणाचा भगवा या संभाजीनगरच्या महापालिकेवर फडकेल. कारण पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे इथं आहेत. त्यामुळे, आणि ह्या महापालिकेमध्ये माझ्या ओबीसी व्हीजेंटीतले मायक्रो छोट्या छोट्या जातीचे, गोसावी असेल, असेल, अशा जातीचे किमान 25 नगरसेवक या ठिकाणी असतील असा मी संकल्प, किंवा ते उमेदवाऱ्या दिल्या जातील आणि साहेबांकडे मी पाठपुरावा करणार. या आणि झडपी पंचायत समिती असेल, झडपी असेल, असे किमान 100 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेतले माझ्या ओबीसीचे करणार, असं मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतोय की ते मागणी करणार. किमान त्याच्यात विजयी, मग 100 लोकांना जर उमेदवार भेटला तर 50 लोक विजयी होतील, 25 होतील. पण माझ्या निश्चितपणे आगामी काळात तो माझा मुख्य दृष्टिकोन तो आहे. आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं? नाही, आजची बैठक झालीच नाही, तुमच्या प्रेसला आलो मी. काय सांगणार, आज तुम्ही महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. आज जी आढावा बैठक होती सुभेदारी विश्रामगृहामध्ये, चांगल्या प्रमाणे महिला आलतात आणि प्रदेशाध्यक्षांनी जे सूचना दिलेल्या आहे, काय आता याच्या पुढे तुम्ही काम करणार? महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किशोर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्राचा त्यांचा दौरा झाला. आज संभाजीनगरहून उद्या बीडमध्ये महिला मेळावा आहे मोठा, त्या मेळाव्याला पण आम्ही जाणार आहोत.
आणि आजच्या आढावा बैठकीमधून एकच संदेश आहे की लातूर येथे ओबीसी व्हीजेएनटी यांचा मोठा मेळावा ठेवलेला आहे 29 तारखेला, आणि त्या तारखेला सर्व कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्ते घेऊन तिथे हजर राहायचे आहे. आणि शिंदे साहेबांचे विचार जे महिलांसाठी आहेत, लाडक्या बहिणीसाठी आहेत, लाडक्या बहिणीच्या योजना आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींना असं वाटतंय की भावाच्या पाठीमागं कुठंतरी उभा राहावं, आणि भावाच्या पाठीमागं उभा राहून सर्व महिलांनी एकमुठीने एकजुटीने सरकार आणलेलं आहे. देवभाऊ असोत, अजितदादा असोत, शिंदेसाहेब असोत, सर्व लाडक्या बहिणीचे भाऊ आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व लाडक्या बहिणी खंबीरपणे ओबीसी व्हीजेएनटी असो उभा राहणार आहेत. परंतु शिंदे साहेब महिलांना तिकीट देणार आणि येत्या इलेक्शन मध्ये नगरपालिकेच्या ओबीसी व्हीजेएनटी महिला यांना तिकिटाचं काम पण सध्या चालू आहे द्यायचं वार्डातून, आणि महिलांना तिकीट देऊन महिला निवडून आणण्याचे काम पण मी करणार आहे. प्रत्येक वार्डामध्ये मी वार्ड प्रमुख, जिल्हा प्रमुख सर्व नियुक्त्या पूर्ण महिलाला दिलेल्या आहेत. सर्व वार्ड बुक झालेले आहेत आणि महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश शिवसेनेला येईन आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. काय नाव आपलं पूर्ण? पुष्पा मुंडे, पद मराठवाडा अध्यक्ष महिला शिवसेना. शिवसेना.